रोहिदास कुठे शेव घेऊ रे बा तुझा तारावती. अरे ताऱ्याने कष्ट चुकलेलं काय करावं आणि काय नाही काय सुद्धा नाही. या ठिकाणी मधाचा प्राण गेला तर आपली कधीच भेट होणार नाही. एवढा तारेने कष्ट चुकलेलं तारावती. रोहिदास रोहिदास महाराज बसा माझ्या खुणीची बसा, खोटवर पाणी प्या. मला खुर्चीवरती बसायचे ना. सांगा. इथून एक स्त्री आणि मुलगा गेला का हो? गेला. गेला. पाणी पिले आणि एक एक लाडू त्यांनी खाल्ला आणि इथून आत्ताच गेले. काय? हो, म्हणून तुम्हाला म्हणतोय पाणी प्या, लाडू आणून देतो. या ठिकाणी ते आले. हो. एक एक लाडू खाल्ला. हा. पाणी पिले. हो. माझा कंठ ताणेने चुकला. हो. कसा कोरडा पडलाय. हो. ते नक्की पाणी पिले का? पिले पाणी. हे घ्या पाणी प्या. नक्की पाणी पिले ते? अहो मी का खोटं बोलतोय काय? नाही. माझा भार धर्माचं पाणी कधीही पिणार नाही. माझी पत्नी माझा सत्व जाईल. मला स्वतःचा प्राण घ्यायला हरकत नाही, पण हे धर्माचं पाणी कधी पिणार नाही. आणि मी सुद्धा हे धर्माचं पाणी पिणार नाही. माझा सत्व नाही. हेच दूर गेलीस का माझ्यापासून? आई दूर गेल्यानंतर आज कळलं आईची माया काय असते. नको काय हॅलो हॅलो
हा बाबासाहेबांचा आवाज आहे. तुम्हाला इतकं जड झालं होतं गाव म्हणून आम्हाला या घनदाट जंगलात सोडून गेलात. नाही रे, काय आमचा अपराध होता म्हणून तरी सांगा. तुम्ही मला जड झाला नव्हता. महाराज बोला. तुम्ही दोघेही मला सोडून गेलो होतं. मी तुम्हाला कुठं हुडकायचं होतं, ह्या जंगलात मी तुम्हाला कुठं हुडकायचं होतं. अचानक धुळा उठला. महाराज त्या धुळामध्ये आपली चुकामुक झाली म्हणून आपण एकमेकापासून अलिप्त राहिलो. आता तरी जाऊ नका, मला सोडून कुठं जाऊ नका हो. नाही त्यांना, पण मला एक सांगा, एक गोष्ट तुम्हा दोघांना विचारू. बोला की. रस्त्यामध्ये येत असताना एक पानपोई भेटली. हो भेटले होते. त्या ठिकाणी दोघ जण जाऊन एक एक लाडू खाल्ला आणि त्या ठिकाणी थोडं पाणी पिऊन आला का तुम्ही? बोला बोला, आला का पाणी? मला म्हणताय? नाही महाराज, ते धर्माचं पाणी मी कधीच पिलेलं नाही. मी माझा सत्वहार कधीच करणार नाही. नाही महाराज, ते मी पाणी पिलेलं नाही. म्हणजे तुम्ही पाणी पिला नाही ना बा? बाबा, आपल्या पवित्र पावलाची शपथ घेऊन मी सांगतो, शपथ घेऊन सांगतोय, हा पानपोई भेटली मला. त्या पानपोई वजाला प्रथम विचारलं तर या रस्त्यानं एक बाई आणि एक पुरुष कोण गेला का? तर त्यानं त्यावेळी मला तिथं सांगितलं, एक पुरुष आणि एक स्त्री या ठिकाणी 2 लाडू खाल्ले, थोडं थोडं पाणी प्याले आणि निघून गेले. पण माझा त्यावरती विश्वास बसला नाही. मी ते पाणी त्या ठिकाणी टाकून दिलं. बाबासाहेब, आपलं सत्व हरवू नये म्हणून मी ते धर्माचं पाणी नाही वो केलो. बरे आपल्या जन्मदात्या बापाचं सत्व नाही म्हणून चालेलं कंठ चुकला तर एक पाण्याचा घोट सुद्धा घेतला नाही. महाराज, बरोबर आहे महाराज, आम्हाला जरा तुमचा संशय येत आहे. हो. ते पानपोईने आम्हाला सांगितलं, कितने एक माणूस गेला, त्याने एक लाडू आणि एक ग्लासभर पाणी पिले. महाराज, ते तर तुम्ही केले नाही. तारावती, अरे स्वप्नामध्ये ज्यानं नवखंड पृथ्वी दान केली
3.5 भार स्वर्ण दान केलं आणि त्याची पूर्तता करण्यासाठी ही 9 खंड पृथ्वी सोडून 10व्या खंडात काशी खंडात चालला. हा हरिश्चंद्र राजा आपला सत्व जाईल अशी कोणती गोष्ट असू महाराज हे काय करायला लागले? बाळा, हॅलो हॅलो काही अंतरावर नदी आहे. ही 9 खंड पृथ्वी संपते. बरोबर आहे बाळ. रोहिता आणि ताराबुकी ही नदी आहे. प्रथम 1-5-5 ओंजळी जल हातामध्ये घ्या, पाणी हातामध्ये घ्या आणि त्याचा अभिषेक करा आणि नंतर पाणी प्राशन करा. ठीक आहे भाऊ.